श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की तुमचे मुलं जर हट्टी असतील, तापट असतील किंवा जिद्दी असतील, ऐकतच नसतील, कितीही काही सांगा, कितीही काहीही करा तरी ऐकत नसतील, तर अमावस्येला एक उतारा करायचा आहे त्यांच्यावरून। ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर कशाचा उतारा करायचा। आणि येत्या म्हणजे 3 तारखेला शनिवारी अमावस्या लागते आहे, तर 4 तारखेला ती संपणार आहे आणि 5 तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे। तर त्याच्यामुळे शनिवारी समजा दुपारी लागते तर हा उतारा तुम्ही रविवारी सकाळी करा। 12च्या आत तुम्हाला हा उतारा मुलांवरून करायचा आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचं असं आहे की भात शिजवायचा। म्हणजे समजा तुम्हाला एक मुलगा असेल किंवा 2 मुलं असतील तर किंवा 3 असेल, तिघांवरून जरी उतारा तुम्हाला करायचा असेल तर प्रत्येकाच्या वाटीचा एक वाटी तुम्हाला भात करायचा आहे। आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल। तर तुम्हाला आता भात शिजवायचा आहे आणि त्याच्यानंतर ते वाटीत घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ती जी वाटी आहे ते तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलगी जे असेल ते त्यांना उभं करायचं आणि म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत हात एक वेळेस असं तो भात पूर्ण क्लॉकवाईज दिशेने असा उतरवायचा भात तुमचा। कसं पायापासून डोक्यापासून परत पायापर्यंत, म्हणजे एक वेळेस तुम्हाला असं उतरवायचं आहे। आणि म्हणजे मंत्र वगैरे काहीच म्हणायचं नाही आहे, कारण तुम्हाला तो उतारा करायचा आहे। तर असं तुम्ही समजा प्रत्येक अमावस्येला करू शकतात, कारण जसं जसं तुम्ही करणार तसं तसं तुम्हाला जाणवेलच आणि अनुभव येईलच की तुमचे मुलं हे शांत होत आहेत आणि म्हणजे तुमचं ऐकायला सुद्धा लागतील। ते हट्टीपणा सोडतील, जिद्दीपणा सोडतील। कारण आजकालची जी मुलं आहेत ना, ती तुम्ही कितीही काही सांगितलं तरी ते शेवटी आपलं ऐकतच नाहीत। म्हणून अमावस्येच्या दिवशी करायचा हा उतारा आहे। तर येत्या अमावस्येला नक्की तुमच्या मुलांवरून हा उतारा करा आणि एकच वेळेस उतारा करायचा आहे। आणि तो जो भात तुम्ही जो उतारा करणार आहात तो तुम्ही तुमच्या गच्चीवर ठेवायचा आहे। गच्ची म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, कोणी धाबं पण म्हणतं, कोणी गच्ची म्हणतं। तर तिथे तुम्हाला तो पक्ष्यांसाठी ठेवायचा आहे। तुम्ही मग ते वाटीत उतारा करू शकता, नाही तर प्लेट घेऊन प्लेटमध्ये उतारा करायचा आणि तसंच डायरेक्ट उतारा केल्याबरोबर वरती जायचं आणि तिथे ते पक्ष्यांसाठी ठेवून द्यायचं। आणि जेवढं पक्षी खातील तेवढं पक्ष्यांनी खाल्ली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जरी खाल्लं तर ते तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला हा उतारा करायचा आहे। तर नक्की करा, बघा तुमची मुलं नक्की शांत होतील आणि तुम्हाला अनुभव येईलच। तर श्री स्वामी समर्थ।